नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 मे 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण मान्सून पूर्व पाऊस, RTI ज्याला की आपण राईट टू एज्युकेशन ॲक्ट असं म्हणतो, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, आशियान ऑर्गनायझेशन, रूट ब्रिजेस ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, ट्रॉपिकल एरियावर काही आपल्याकडे एक प्रश्न आहे, तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर एरोसोल म्हणजे काय, नायट्रोजन सायकल काय आहे, हे पर्यावरणाचे काही प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम जी आपल्याकडे न्यूज आहे ती आहे मान्सून पूर्व पावसासंदर्भात। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। राज्यात पावसाचा जोर अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे आपलं राज्य आणि भारतामध्ये जो काही अवकाळी पाऊस आहे याचे प्रमाण वाढले आहे, परंतु मे महिन्यामध्ये आणि मार्च महिन्याच्या दरम्यान या ठिकाणी जो काही पाऊस होतो त्याला या ठिकाणी आपण पूर्व मोसमी पाऊस म्हणजे मान्सूनच्या अगोदर पडणारा जो काही पाऊस असतो, जो की शेतीच्या मशागतीसाठी चांगला मानला जातो, तो पाऊस या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये पडताना आपल्याला दिसत आहे आणि त्यावर आधारितच या ठिकाणी आपले आजचे प्रश्न आहेत। सरळ जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतात मान्सून पूर्व पावसाचा ठराविक कालावधी काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जो काही मान्सून पूर्व पाऊस पडतो तो या ठिकाणी मार्च आणि मे या महिन्याच्या दरम्यान पडतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारतातील मान्सून पूर्व पावसाच्या बदलात कोणते घटक योगदान देतात, म्हणजे खालीलपैकी कोणत्या घटकामुळे भारतातील जो काही मान्सून पूर्व पाऊस आहे याच्यामध्ये बदल होतो। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी। जो काही हिंद महासागर दोलन स्थिती आहे, ज्याला की आपण इंडियन ओशन डायपोल याही नावाने ओळखतो, या इंडियन ओशन डायपोलमुळे या ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस जो काही भारतामध्ये पडतो त्यामध्ये बदल होऊ शकतो। कालची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण इंडियन ओशन डायपोल या संदर्भात चर्चा केली आहे। पुन्हा एकदा थोडी त्या इंडियन ओशन डायपोलची या ठिकाणी उजळणी करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या दक्षिणेला या ठिकाणी आपल्याला इंडियन ओशन दिसतो, ज्याला की आपण हिंद महासागर असे म्हणतो। या ठिकाणी हिंद महासागराच्या पश्चिमेला या ठिकाणी आफ्रिका हा खंड आहे आणि या ठिकाणी हिंद महासागराच्या पूर्वेला या ठिकाणी आपल्याला आशियान कंट्रीज दिसतात। या ठिकाणी जेव्हा हिंद महासागराचं जे काही सरफेस टेम्परेचर आहे, हे जे सरफेस टेम्परेचर आहे, जेव्हा पूर्वेशी कंपेअर करता पश्चिमेचं जे काही सरफेस टेम्परेचर आहे समुद्राचं, हिंद महासागराचं, ते जर जास्त गरम असेल, वार्म असेल, उबदार असेल, तर अशा परिस्थितीमध्ये इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह असतो। म्हणजेच या ठिकाणी भारतामध्ये जास्त पावसाचं प्रमाण असतं असं या ठिकाणी आपण समजू शकतो। परंतु याच्या अगदी उलट जर पूर्व दिशेपेक्षा जर हिंद महासागराच्या पश्चिम भागामध्ये जे काही टेम्परेचर आहे सरफेस ते या ठिकाणी कूल असेल, थंड असेल, तर या ठिकाणी निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल असतो। म्हणजे इंडियामध्ये या ठिकाणी पावसाचे काही प्रमाण आहे ते कमी पडतं। म्हणजेच या ठिकाणी जे काही हिंद महासागराचं पश्चिम आणि पूर्वेचं जे काही टेम्परेचरमध्ये होणारा जो काही बदल आहे यालाच या ठिकाणी आपण इंडियन ओशन डायपोल असं म्हणतो आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला भारताच्या मान्सूनवर दिसतो। इंडियन ओशन डायपोललाच या ठिकाणी इंडियन लिनो असेही म्हणतात, जे ला निना, अल निनो ह्या ज्या कन्सेप्ट मागच्या काही दिवसांमध्ये आपण डिस्कस केले आहेत त्यापैकीचे एक कन्सेप्ट आहे ला निना। म्हणजे या ठिकाणी जो काही इंडियन ओशन डायपोल आहे तो इंडियातला एक लिनो आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूयात। मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी राईट टू एज्युकेशन ॲक्ट कायद्याअंतर्गत किती वयोगटाच्या मुलांचा या ठिकाणी समावेश होतो असं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, 2009 साली आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्ट पास करण्यात आला। यानुसार जी काही लहान मुलं आहेत प्राथमिक शाळेमध्ये जाणारी त्यांच्यासाठी कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन ॲक्ट या ठिकाणी पास करण्यात आला। म्हणजे जी काही मुलं वय वर्ष 6 ते 14 वर्ष वयोगटातील आहेत
त्यांना या ठिकाणी शिक्षणाचा हक्क आहे, म्हणजे या मुलांना तुम्हाला कंपल्सरी शिक्षण द्यावे लागेल आणि त्याचबरोबर जे काही शिक्षण आहे ते फ्री ऑफ कॉस्ट असेल असं या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसतो। मग अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण इतरही फॅक्ट आहेत राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार, तर ते फॅक्टची या ठिकाणी चर्चा करूया। ज्या काही विना अनुदानित शाळा आहेत मित्रांनो, या शाळेमध्ये जे काही ॲडमिशन होतात त्या ॲडमिशनच्या 25% जागा या ठिकाणी गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या पाहिजेत असं या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ॲक्ट या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतो। त्याचबरोबर जर एखाद्या शाळेने राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत जो काही हा 25% कोटा दिला आहे तो जर फॉलो नाही केला तर या ठिकाणी त्या शाळेवरती फाईन लावला जाऊ शकतो, त्या शाळेवरती दंड आकारला जाऊ शकतो, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4, राईट टू एज्युकेशन ॲक्ट कायद्याअंतर्गत मुलांचे संपूर्ण नाव नोंदणी करणारे पहिले राज्य कोणते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर केरळ हे असे राज्य आहे ज्याने की राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत सर्व मुलांना या ठिकाणी शाळेमध्ये त्यांच्या नावाची नोंदणी करून घेतली आहे, म्हणजेच या ठिकाणी त्या मुलांना कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन देण्याचा जो काही कायदा आहे त्याची योग्य प्रमाणे आणि सर्वप्रथम अंमलबजावणी करण्याचं कार्य या ठिकाणी केरळ या राज्याने केलं आहे। प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय सी आणि प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 संदर्भात आहे। आज या ठिकाणी आपण पर्यावरण या घटकापासून बरेचसे प्रश्न घेतले आहेत, कारण पर्यावरण हा एक असा टॉपिक आहे ज्यावरती मोठ्या प्रमाणावर करंट अफेअर पासून क्वेश्चन विचारले जातात। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। या ठिकाणी विधान क्रमांक 1, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करून राज्य आपत्ती निवारण निधी, ज्याला की आपण स्टेट डिझास्टर रिलीफ फंड असे म्हणतो, आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, ज्याला की या ठिकाणी आपण NDRF नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड असे म्हणतो, याची निर्मिती करण्यात आली। विधान क्रमांक 2, NDRF कडून राज्यांना अतिरिक्त मदत मिळावी यासाठी केवळ गृह मंत्रालय निर्णय घेऊ शकते, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपल्या समोर आहे। विधान क्रमांक 3, नीति आयोग राज्यांना नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड निधी जारी करण्यात सहभागी नसतो किंवा नाही, अशा प्रकारचे आपलं विधान क्रमांक 3 आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे की वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत, तर त्या विधानांची या ठिकाणी सर्वप्रथम चर्चा करूया। तर 2005 साली निर्माण करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा, या कायद्याच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये स्टेट डिझास्टर रिलीफ फंड आणि नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड असे 2 फंड या ठिकाणी निर्माण करण्यात आले। स्टेट डिझास्टर रिलीफ फंड हा राज्य स्तरावर कार्य करतो आणि नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड हा केंद्र स्तरावर कार्य करताना आपल्याला दिसतो, म्हणजेच या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 ची चर्चा करूया। या ठिकाणी पहा, जी काही अतिरिक्त मदत या ठिकाणी राज्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजेची असते ती मदत या ठिकाणी NDRF कडून म्हणजे नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड कडून केली जाते। मग या ठिकाणी केवळ गृह मंत्रालय तसा निर्णय घेते असे नाही, तर या ठिकाणी गृह मंत्रालय, ज्याला की आपण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणतो, प्लस जे काही मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आहे, ही 2 मंत्रालय एकत्र येऊन या ठिकाणी जे काही राज्य आहे त्यांना जर अधिकच्या अतिरिक्त निधीची गरज लागत असेल नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये, तर तो निधी या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर, ज्याला की आपण गृह मंत्रालय म्हणतो, आणि नंबर 2 आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, ज्याला की आपण कृषी मंत्रालय म्हणतो, या 2 मंत्रालयाकडून तो पास केला जातो। या ठिकाणी केवळ गृह मंत्रालय असा शब्द प्रयोग असल्या कारणाने आपलं विधान क्रमांक 2 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। विधान क्रमांक 3 या ठिकाणी पाहूया की या ठिकाणी विधान क्रमांक 3 असं सांगतं की या ठिकाणी जो काही राज्यांना NDRF कडून निधी दिला जातो त्यामध्ये नीति आयोगाचा समावेश नसतो, परंतु या ठिकाणी मित्रांनो जो काही राज्यांना NDRF च्या अंतर्गत निधी दिला जातो त्या ठिकाणी नीति आयोगाचा समावेश असतो। म्हणजे या ठिकाणी जो काही निधी या ठिकाणी अलोकेट केला जातो त्या निधीवरती
होम अफेअर मिनिस्टर यांची सिग्नेचर असते, त्याचबरोबर कृषी मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत त्यांची सिग्नेचर असते, आणि जे काही नीती आयोग आहेत नीती आयोगाचे व्हाईस चेअरमॅन यांचीही या ठिकाणी सिग्नेचर घ्यावी लागते, तेव्हाच या ठिकाणी जो अतिरिक्त निधी आहे तो राज्यांना दिला जाऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला NDRF मधून राज्यांसाठी निधी द्यायचा असेल तर गृह मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि जे काही नीती आयोगाचे व्हाईस चेअरमॅन आहेत त्या व्हाईस चेअरमॅनची या ठिकाणी सिग्नेचर आवश्यक असते। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की जो काही नीती आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात किंवा त्याचे चेअरमॅन प्रेसिडेंट कोण असतात। तर अशा प्रकारे मित्रांनो वरील जे काही आपले 3 स्टेटमेंट आहेत त्यापैकी केवळ एकच स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, फक्त स्टेटमेंट 1 बरोबर। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो आशियान या ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। सर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते UPSC बेसवर आधारित आहे। सर त्या प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करूया। प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण आशियान ऑर्गनायझेशन असं म्हणतो। या ठिकाणी विधान क्रमांक 1, अधेरन्स टू द प्रिन्सिपल ऑफ United Nations Charters is one of the core principles of ASEAN countries. Statement 2, India has signed a free trade agreement with ASEAN countries. Statement 3, India is not part of ASEAN plus 6 grouping. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आशियान ऑर्गनायझेशन आहे ज्याचं की फुल फॉर्म या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आशियान असं म्हटलं जातं, त्या आशियानवर आधारित या ठिकाणी आपले प्रश्न आहे। आणि या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की वरीलपैकी किती स्टेटमेंट हे बरोबर आहेत। या ठिकाणी या पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही जो काही आशियान ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचे जे काही मेंबर कंट्रीज आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। तर या ठिकाणी जी काही आशियान मेंबर कंट्रीज संख्या आहे ती एकूण 10 आहे, ज्यामध्ये म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया हे देश तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। तर अशा प्रकारे एकूण ही आशियान ऑर्गनायझेशन असलेला आपल्याला दिसते। सरळ आपण जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया आणि त्यानंतर इन डिटेल मध्ये या ठिकाणी आशियान ऑर्गनायझेशन विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम जे विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जे काही आपलं युनायटेड नेशन ज्याला की आपण संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतो त्याचं जे काही चार्टर आहे त्या चार्टरला फुलफिल करणे हा एक महत्त्वपूर्ण कोर प्रिन्सिपल या ठिकाणी आशियान ऑर्गनायझेशनचं असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी भारताने 2010 साली या ठिकाणी आशियान कंट्री सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साइन केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। इंडिया हा एशियन प्लस 6 ग्रुपिंगचे जे काही देश आहेत त्यांचा भाग आहे। म्हणजे या ठिकाणी आशियान प्लस 6 इतर देश या ठिकाणी या ऑर्गनायझेशनचे भाग आहेत। या ही जी ऑर्गनायझेशन आहे तिच्या ते पार्ट आहेत। यानंतर भारत हा एक देश झाला। भारतानंतर इतर जे काही 5 देश आहेत त्या 5 देशामध्ये या ठिकाणी आपल्याला चीन दिसतो, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड हे देश या ठिकाणी आपल्याला दिसतात। त्या देशाविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। 10 आणि प्लस 6 असे एकूण 16 देश या ठिकाणी आशियान या ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट 3 स्टेटमेंट। लेट्स गो फॉर आवर नेक्स्ट क्वेश्चन विच इज ऑन रूट ब्रिजेस। Consider the following statement regarding root bridges. Statement 1, root bridges in India are located at Mawlyong in Meghalaya. Statement 2, such bridges have been developed by Khasi villagers by weaving the roots of Fabricus tree. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही रूट ब्रिजेस आहेत त्या रूट ब्रिजेस विषयी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला रूट ब्रिजेस काय ही कन्सेप्ट समजली तर तुम्ही या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकता। या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पिक्चर पाहू शकताय। या ठिकाणी जी काही झाडांची मुळं आहेत त्या झाडांच्या मुळापासून या ठिकाणी ब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे, पुलांची निर्मिती करण्यात आली आहे। आणि ज्या काही मेघालयामधील आदिवासी खासी विलेजर्स आहेत ते काय करतात, हे जे ब्रिजेस आहेत यांचा उपयोग पावसाळ्याच्या दिवसामध्ये करतात। म्हणजे या ठिकाणी हा जो ओढा आहे, नाला आहे किंवा जी काही नदी आहे
तिला पार करण्यासाठी या ठिकाणी या ब्रिजेसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि ही जी ब्रिजेस आहेत ती टोटली नॅचरली बनलेली असतात। म्हणजे या ठिकाणी ही जी ब्रिजेस आहेत येणाऱ्या काळामध्ये ती निरंतर राहू शकतात। जर या ठिकाणी जर जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांची संख्या नियंत्रणात राहिली तर ही ब्रिजेस वर्षानुवर्षे कितीही वर्षे त्या ठिकाणी ॲज इट इज कार्य करू शकतात। झाडांची जसजशी मुळे वाढतील तसतशी त्या ब्रिजेसची जी काही स्ट्रेंथ आहे, मजबूती आहे, तीही वाढत जाते। मग या ठिकाणी जे काही आपले स्टेटमेंट क्रमांक 1 आहे मित्रांनो ते अगदी बरोबर आहे। जे काही रूट ब्रिजेस आहेत ती रूट ब्रिजेस पूर्वेमध्ये असणारे जे काही आपण 7 सिस्टर स्टेटमधील एक राज्य ज्याचं नाव आहे मेघालय राज्यातील जो काही माऊली नॉंग नावाचा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये हे रूट ब्रिजेस त्या ठिकाणी आपल्याला दिसतात। आणि या ठिकाणी हे जे रूट ब्रिजेस आहेत खासी विलेजर्स जे की आपल्याला खासी टेकड्यामध्ये दिसतात जे की या ठिकाणी मेघालय राज्यामध्ये आहेत त्यांच्याकडून ते विकसित करण्यात आले आहेत। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट। लेट्स गो फॉर आवर नेक्स्ट क्वेश्चन जो की या ठिकाणी मित्रांनो ट्रॉपिकल एरिया किंवा ट्रॉपिकल रिजन संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Which of the following can be reason for greater biological productivity at the tropics as compared to the temperate region? Statement 1. Tropics have remained relatively undisturbed for long duration than the temperate region. Statement 2. High solar energy is available at tropics. Statement 3. Less extreme seasonal variation at tropics as compared to the temperate region. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही ट्रॉपिकल एरिया आहे त्या ट्रॉपिकल एरियामध्ये जे काही बायोलॉजिकल प्रोडक्शन आहे म्हणजे जे काही वनस्पती आहे जे काही प्राणीजीवन आहे यांचा प्रोडक्शनचा जो काही दर आहे तो अधिक आहे ॲज कम्पेअर टू टेम्परेट रिजन असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे। आणि त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत। या ठिकाणी सर्वप्रथम आपण जो काही ट्रॉपिकल एरिया आहे आणि टेम्परेट एरिया आहे यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे आणि तो एरिया नेमका कोठे आहे ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी खाली तुम्ही पिक्चर पाहू शकताय। या पिक्चरमध्ये हा जो शॅडो एरिया आहे विच इज अराउंड द इक्वेटर रिजन इट इज अ ट्रॉपिकल एरिया। या ठिकाणी पृथ्वीच्या मधोमध या ठिकाणी आपल्याला पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व या दिशेमध्ये इक्वेटर गेलेले दिसते ज्याला की आपण विषुववृत्त असे म्हणतो। आणि या विषुववृत्ताच्या 10 डिग्री नॉर्थ आणि 10 डिग्री साऊथ यांच्यामध्ये जो काही पट्टा आहे त्याला या ठिकाणी आपण ट्रॉपिकल एरिया असे म्हणतो। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर नॉर्थ गोलार्धामध्ये किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये या ठिकाणी आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर दिसेल। ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्याला की आपण मराठीमध्ये कर्कवृत्त म्हणतो त्या कर्कवृत्ताच्या दक्षिणेचा जो काही भाग आहे त्या भागाला या ठिकाणी आपण टेम्परेट रिजन म्हणतो। आणि दक्षिण गोलार्धामध्ये जो काही ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या उत्तरेचा भाग आहे हा भाग या ठिकाणी टेम्परेट रिजन मध्ये येताना आपल्याला दिसतो। हा या ठिकाणी पृथ्वीवरती असणारा ट्रॉपिकल एरिया आणि टेम्परेट एरिया तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी पहा जो काही सूर्य आहे सूर्याची सर्वात जास्त उष्णता या ठिकाणी या ट्रॉपिकल रिजन मध्ये पडते हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर जगामधील सर्वात महत्त्वपूर्ण जंगल ॲमेझॉन जंगल ते हे याच पट्ट्यामध्ये म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं। या ठिकाणी हा जो एरिया आहे तो मानवी वर्दळीपासून खूपच अलिप्त मागच्या काही वर्षांमध्ये राहिलेला आहे। म्हणजे मागच्या 2000 वर्षाच्या अगोदर या एरियामध्ये कसल्याही प्रकारची मानव वस्ती नसलेली आपल्याला दिसत असते। म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे जे डिस्टर्बन्स आहे ते डिस्टर्बन्स इन कंपेअर टू हा जो टेम्परेट रिजन आहे या टेम्परेट रिजनशी कंपेअर करता या ठिकाणी कमी असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे। विधान क्रमांक 2 सूर्याची सर्वात जास्त एनर्जी या ठिकाणी भेटते तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये होणारे जे काही क्लायमेट चेंज आहेत बदल आहेत हवामानातली इन कंपेअर टू टेम्परेट रिजन या एरियामध्ये कमी असतात। प्रत्येक दिवशी दुपारी या ठिकाणी पाऊस पडतो आणि या ठिकाणी जी काही ह्युमिडिटी लेवल आहे ती जवळपास मेंटेन असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जे काही टेम्परेचर आहे जे काही वातावरण आहे यामध्ये या ठिकाणी खूपच कमी बदल होतो इन कंपेअर टू हा जो एरिया आहे टेम्परेट रिजन आहे या टेम्परेट रिजनची तुलना करता।
म्हणजेच अशा प्रकारे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही मित्रांनो बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी नायट्रोजन सायकल संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अपार्ट फ्रॉम बॅक्टेरिया विच ऑफ द फॉलोइंग लिव्हिंग स्पेसीज मे बी इन्व्हॉल्वड इन द नायट्रोजन सायकल इन आवर ॲटमॉस्फिअर। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नायट्रोजन सायकल आहे त्यामध्ये बॅक्टेरिया एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडताना दिसतो। बॅक्टेरियानंतर असे कोणते घटक आहेत की जे आपल्या वातावरणामधील जे काही नायट्रोजन सायकल आहे त्या नायट्रोजन सायकलमध्ये इन्व्हॉल्व असतात। ज्या ठिकाणी तुम्हाला ह्युमस दिला आहे, ॲनिमल्स दिले आहेत आणि ग्रीन प्लांट्स म्हणजे ज्या काही आपल्या हरित वनस्पती आहेत, जे काही प्राणी प्रजाती आहेत आणि ह्युमस म्हणजे जो काही पालापाचोळा असतो ज्यावर बॅक्टेरियाने प्रक्रिया केली असते तो जो आहे त्याला या ठिकाणी आपण ह्युमस असे म्हणतो। यापैकी कोणते घटक हे नायट्रोजन सायकलमध्ये इन्व्हॉल्व असतात असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नायट्रोजन सायकल आहे ते वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे। या ठिकाणी तुम्ही पिक्चर पाहू शकता आणि या पिक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही नायट्रोजन सायकल आहे ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल सध्या असं आपण घेऊया की नायट्रोजन हे आपल्या मातीमध्ये आहे, जमिनीमध्ये आहे। जमिनीमधील जे काही नायट्रोजन आहे ते या ठिकाणी ज्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पती त्यांच्या मुळाद्वारे या ठिकाणी ते नायट्रोजन घेतील। एका ठराविक कालावधीनंतर त्या ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत त्या मृत होतील आणि त्यांचं डिकंपोजिशन होईल, म्हणजे बॅक्टेरिया त्यांचं डिकंपोजिशन करेल। डिकंपोजिशनची प्रक्रिया होताना या ठिकाणी जो काही नायट्रोजन त्या ठिकाणी त्या मृत वनस्पतीमध्ये प्राण्यामध्ये आहे तो या ठिकाणी वातावरणामध्ये या ठिकाणी रिलीज केला जाईल। म्हणजे अशा प्रकारे आता जो काही जमिनीतील नायट्रोजन आहे तो आता या ठिकाणी हवेमध्ये आला आहे, वातावरणामध्ये आलेला आहे। त्याचबरोबर जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट त्यांची ग्रोथ करण्यासाठी वातावरणातील जे काही नायट्रोजन आहे ते शोषून घेतील, म्हणजे तो पुन्हा प्लांटमध्ये येईल, प्लांटमधून पुन्हा जमिनीमध्ये जाईल, पुन्हा या ठिकाणी तो डिकंपोज होईल। आणि त्याचबरोबर जे काही ॲनिमल आहेत, ॲनिमल ही डेड झाल्यानंतर डिकंपोज होऊन तो जो नायट्रोजन आहे तो वातावरणामध्ये येईल। म्हणजेच या ठिकाणी नायट्रोजन, जमीन, हवा, पुन्हा जमीन अशा प्रकारचे जे काही सायकल या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहे त्याला या ठिकाणी आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो। तर या ठिकाणी हे जे नायट्रोजन सायकल आहे या नायट्रोजन सायकलमध्ये कोणकोणते घटक इन्व्हॉल्व असतात ते या ठिकाणी आपल्याला विचारत आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ह्युमस, ॲनिमल आणि ग्रीन प्लांट हे तिन्ही घटक या ठिकाणी बॅक्टेरिया प्लस नायट्रोजन सायकलमध्ये इन्व्हॉल्व असलेले दिसतात। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 आर करेक्ट। लेट्स गो अवर लास्ट क्वेश्चन विच इज ऑन एरोसोल। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग एरोसोल्स। स्टेटमेंट 1, some aerosols are reflective, that is when the sun rays beam down on them they bounce the rays back out of the atmosphere. Statement 2, particulate air pollutants and smokes are example of natural aerosols. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम एरोसोल्स म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही आपलं वातावरण आहे, आपल्या वातावरणामध्ये जे काही सॉलिड आणि लिक्विड फॉर्ममध्ये अतिशय सूक्ष्म आकाराचे जे काही पार्टिकल्स असतात, सूक्ष्म कणे असतात त्यांना या ठिकाणी आपण एरोसोल असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल जी काही चिमणी आहे त्या चिमणीमधून निघणारा जो काही धूर आहे त्या धुरामध्ये जी काही छोटी छोटी कणं आहेत त्यांना या ठिकाणी आपण एरोसोल असं म्हणू शकतो। तर या एरोसोलवर या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहेत यापैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर जे स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी डिस्कस करूया। मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्या वातावरणामध्ये एरोसोल आहेत ते रिफ्लेक्टिव्ह असतात, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जेव्हा सूर्याची किरण या ठिकाणी या एरोसोलवर पडतात ती या ठिकाणी ती सूर्याची किरणे रिफ्लेक्ट बॅक या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात। कोणत्याही पदार्थावर जर सूर्याची किरणे पडली तर त्यापैकी काही भाग हा सूर्याच्या किरणांचा या ठिकाणी रिफ्लेक्ट होतो, परावर्तित होतो, तो या ठिकाणी आपण म्हणू शकतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही नॅचरल एरोसोल्स आहे त्या नॅचरल एरोसोल्स मध्ये या ठिकाणी आपण
फॉगचा समावेश करू शकतो, जी काही मिस्ट आहे त्याचा या ठिकाणी आपण समावेश करू शकतो, जी काही धूळ आहे डस्ट आहे त्याचा या ठिकाणी आपण समावेश करू शकतो आणि या ठिकाणी जे काही एअर पोल्युटंट्स असतात किंवा जो काही धूर आहे याचा समावेश आपण अँथ्रोपोजेनिक म्हणजेच या ठिकाणी मानव निर्मित एरोसोल असा आपण करू शकतो। विधान क्रमांक 2 चुकीचा आहे, विधान क्रमांक 1 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली 1 इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 13 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।